आरक्षणासाठी मुंबईमध्ये असलेल्या मराठ्यांना बालाजी देडगावमधून चटणी भाकर पाण्याची सुविधा। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सकल मराठा हिंदू व सर्व समाजाच्या व शिकारी नांदूर ग्रामस्थ यांच्या वतीने मुंबईकडे चटणी भाकर बिस्किट 130 पाणी बॉटल बॉक्स अशा विविध खाद्य उपयोगी वस्तू एकत्रित करत एका टेम्पोमध्ये टाकून मराठ्यांची मुंबई वारी देडगावमधून मुंबईकडे रवाना झाली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे व सकल मराठा आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने ठाण मांडून बसलेले आहेत। या खोटारड्या सरकारने मागेही मराठा समाजाला घासाची पेंढी दाखवली होती व त्यावेळी उपोषण मागे घ्यायला भाग पाडले होते, परंतु ते आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकले नाही। म्हणून या शासनाने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही सकल मराठा समाजाची मागणी आहे। म्हणून मुंबई मराठा समाजाने जाम करून टाकली आहे। माणूस म्हटलं की दैनंदिन त्याला सर्व गोष्टी लागतात, म्हणून महाराष्ट्रभरातून ठाण मांडून बसलेल्या सकल मराठा समाजाला सर्व संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शवला जात आहे व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत। त्याच पद्धतीने देडगाव येथून खाद्य उपयोगी वस्तूंची रसद मोठ्या प्रमाणात पुरवली गेली आहे। यावेळी देडगाव ग्रामस्थांनी स्वतः भाकरी, चटणी, लोणचे, कांदे, पाण्याच्या बॉटलसाठी पैसे देत स्वतःहून सहकार्य केले, तर टेम्पोमध्ये भरून गावभर या टेम्पोचे स्वागत करत जोरदार घोषणाबाजी करत या टेम्पोला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही नेवास्करसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण। अशाच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आम्ही नेवास्कर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। यावेळी सोपान मुंगसे व सोमनाथ खलाटे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। काय म्हणाले ते पाहूयात। नेवासा तालुक्यातून बालाजी देडगाव या गावातून जे काही मुंबई येथे मनोजदादा जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी आणि सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो मुद्दा पेटलेला आहे आणि सकल मराठा समाज मुंबईमध्ये जाऊन बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्या मराठा समाजाचे अतिशय हाल होत आहेत। सर्व समाजाने एकंदरीत त्यांना पाठिंबा दिलेलाच आहे, परंतु भाकर असेल, त्यांना राहण्यासाठी जागा असेल किंवा अनेक अडचणी मराठ्यांच्या पुढे या ठिकाणी आज आलेल्या आहेत, म्हणून पुरवण्याचं काम या बाला देडगावतून केलं आहे। आपल्याबरोबर सोपान मुंगसे आहेत, आपण त्यांना विचारून घेणार आहोत बाला देडगावतून आपण काय काय दिलेलं आहे। बालाजी देडगावमधून आम्ही भाकरी, चटणी, लोणचं, पाणी बॉटल आणि फरसाण दिलेलं आहे। तर जे जे शक्य होईल ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि दिलेला आहे। जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही बालाजी देडगावचे जे नागरिक आहेत ते त्यांना जे जे कमी पडेल ते पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर आपल्याबरोबर सोमनाथ खलाटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही आपल्या देडगावमध्ये भाकरी व त्यांनी वाटा दिलेला आहे। त्यांच्याकडून आपण या मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी आणि काय वाटतं त्यांना हे आपण जाणून घेणार आहोत। प्रथमतः सर्व आभारी, तुम्ही जो सहकार्याची जी भूमिका ठरवलेली आहे त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभारी। आपले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे हे मुंबईला आंदोलन करत आहे आपल्या मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं त्यासाठी। तर तिथं भरपूर समाज आपला मुंबईला गेलेला आहे, तर सरकारने काय केलं का रसद कमी पडावी त्या हेतूने, त्या उद्देशाने तिथले खाऊ गल्ली असेल, दुकानं असेल, ते बाजारपेठ बंद ठेवलेली आहे। त्यामुळे आपल्या मराठी समाजाला खाण्यापिण्याचा पाण्याचा त्याचा प्रॉब्लेम आलेला आहे। तरी त्यांना रसद आपण खेड्यापाड्यातून ते महिनाभर जरी राहिले तिथं किंवा रोज जरी लागला त्यांना तरी आपण पुरू शकतो। या हेतूने आम्हाला काल निरोप कळाला की तुमच्या गावात देडगावमधून एक गाडी जाणार आहे, तर आम्ही गावात निरोप दिला। तेव्हा अर्धा एक तासामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर असे रसद मिळाली, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच केली। तर परत जर कधी जरूरत लागली तर आम्हाला कधी पण फोन करा, आम्ही तुम्हाला कधी उभा राहू, रसद पुरवू। एवढे दोन शब्द। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या भागाचं। जीतेंगे हम सब जरांगे, गाडी भरून लढेंगे, जीतेंगे हम सब जरांगे। देडगावमधून ही गाडी आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। संपूर्ण माहितीसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण।